नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक समई महिरप शिकणार होतो. मी आधी त्याचा शॉर्ट्स टाकलेला आहे, पण ते शिकवलेलं नव्हतं म्हणून एका सबस्क्रायबरचा फोन आला की मला ते कसं करायचं ते शिकवा. तर त्यासाठी मी आज हे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 2 कलरचे मोती घेतलेत. हे आहेत 5 नंबरचे मोती, 30 नंबरचा तंगूस, वायर कट करण्यासाठी कात्री, सुई आणि सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. तर आपण ती महिरप करायला सुरुवात करूया. हे बघा, आता सुईमध्ये ना आपल्याला 6 मणी घालायचे आहेत आणि त्याचा षटकोन तयार करायचा आहे. हे बघा, 6 मणी घातलेत. तर गाठ मारली आहे, त्या मण्यातून मी सुई अशी फिरवून घेते. हे बघा, असा हा गोल तयार झाला आहे किंवा षटकोन तयार झाला आहे. तर आता आपली सुई ह्या मण्यातून बाहेर पडली आहे, तर त्याच्या अपोजिट ह्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर मी अजून 3 मण्यांमधनं सुई परत फिरवून घेते. आता इथे ना आपल्याला दुसरा षटकोन करण्यासाठी 5 मणी घालायचे आहेत, कारण आपण ज्या मण्यातून सुई काढली तो एक मणी आपल्याकडे आहे. तर आता मी 5 मणी घालून दुसरा षटकोन पूर्ण करते. हे बघा, मी 5 मणी घातलेत. ज्या मण्यातून सुई आली त्याच्या मागच्या दिशेने सुई घालायची आणि पुढे काढायची आणि हा एक षटकोन तयार करायचा आहे. अशी आपण षटकोनाला आपल्याला 2च्या पटीत ही लाईन पूर्ण करायची. म्हणजे मला 32 किंवा 34, 36 असे मी हे षटकोन घेणार आहेत. तर 32 जर षटकोन करायचे असेल तर आपल्याला 31 षटकोन पूर्ण करायचे आणि 32वा जोडायचा आहे आणि त्याचा असा राऊंड तयार करून घ्यायचा आहे षटकोनाच्या पट्टीचा. तर मी काय करते, मला एक 34चा पाहिजे आहे, तर मी 33 हे असे षटकोन करून घेते आणि 34वा कसा जोडायचा ते तुम्हाला सांगते. वाटलंच तर मी अजून 1-2 तुम्हाला षटकोन हे करून दाखवते. षटकोन तर जवळपास प्रत्येकाला आता जमतोच आहे. परत फिरवून तिसऱ्या मण्यात यायचे, अपोजिट काढत जायचे. इथनं सुई बाहेर निघाली, असं फिरवून घेतलं, परत ह्या 3 मण्यांमधनं काढलं, इथे आली. आता परत 5 मणी घालणार आणि हा षटकोन पूर्ण करणार. सुई ज्या दिशेने बाहेर निघाली त्याच्या विरुद्ध दिशेने सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. हे बघा, आता परत 1, 2, 3 म्हणजे ह्या मण्याच्या अपोजिट मला जायचं आहे. हे बघा, हे असं सलग मी आता मला 34 करायचे आहेत, तर मी 33 पूर्ण करते आणि 34वा कसा जोडायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, माझे 33 षटकोन झालेत. आता आपल्याला 34वा षटकोन करायचा आहे आणि असा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. तर आता काय करायचं, आपल्याकडे तर 2 मणी ऑलरेडी तयार आहे, एक ह्या षटकोनाचा आणि एक हा. आता सुईमध्ये 2 मणी घालून मी आधी जो पहिला आपण षटकोन केला होता, पट्टी सरळ ठेवायची. हे बघा, नागमोडी पडू द्यायची नाही. आता आपली सुई खालच्या बाजूने आली आहे, तर हे बघा, मी पट्टी अशी सरळ गोल करून घेतली. माझी सुई ह्या खालच्या बाजूने आली आहे म्हणून मी इकडनं खालून ह्या मोत्यातून वरती नेणार आहे सुई. हे बघा,
हे 2 मणी घातले, इथे 4 मणी तयार झालेत. आता इथे 2 मणी घालून परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, म्हणजे तिथे तो षटकोन पूर्ण होईल. हे जोडताना फक्त काळजीपूर्वक जोडा, कारण आतमध्ये ते क्रॉसमध्ये नको व्हायला. हे बघा, असा एक आपला राऊंड तयार होतो. आता हा राऊंड असा उभा दिसतो, पण जेव्हा आपण विणकाम करतो तेव्हा हा तो प्रेस होऊन जाईल. आता बघा, नीट प्रेस होत नाही, असं थोडा उभा राहिल्यासारखा वाटतो. तर जेव्हा आपण डिझाईनला सुरुवात करू ना, तेव्हा हा असा व्यवस्थित प्रॉपर खाली बसेल. आता काय करायचं, सुई अजून 1-2 मण्यातनं अशी नागमोडी फिरवून, म्हणजे 2 षटकोनांच्या मध्ये हा जो गॅप आहे ना, त्या गॅपमधनं काढून घ्यायची. मी आता अजून असं फिरवते नागमोडी आणि ह्या साईडने काढते सुई, म्हणजे हा आत्ता केलेला षटकोन आपला थोडा टाईट होईल तिथे. हे बघा, आता आपल्याला पाकळीचं डिझाईन सुरुवात करायचं आहे. तर सुरुवातीला आधी मी हे बघा, सुई आपली ह्या षटकोनातनं बाहेर आली होती, त्यानंतर मी हे 12 मणी घातले आहेत. सुरुवातीला 1 क्रीम कलर, 1 लाल कलर, 7 क्रीम कलर आणि 3 लाल कलर, असे 12 मणी घालून घेतलेत. त्यानंतर काय करायचं, हे 3 मणी सोडायचे आणि हा जो पहिला 3 नंतर येणारा जो क्रीम आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता सुईमध्ये 6 क्रीम कलरचे मणी घालायचे आहेत. परत 1 लाल आणि 1 क्रीम, अशा 8 मणी मी घातलेत. हे बघा, आता आपण शक्यतो पाकळ्या अशा पुढच्या साईडने विणत जातो, तर ह्या डिझाईनला थोडंसं उलटं करायचं, मागच्या साईडने विणायचं. हे बघा, आपली सुई ह्या षटकोनातनं बाहेर आली आहे, तर त्या षटकोनाचे 2 मणी आणि त्याच्या मागचा जो षटकोन आहे त्याचे 2 मणी. तर ह्या मागच्या षटकोनातल्या हे खालचे जे 2 मणी आहेत त्याच्यातनं सुई बाहेर काढायची, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या षटकोनाच्या मधल्या गॅपमधनं आपली सुई बाहेर येणार आहे. बघा, हे इथनं तिथे अशी पाकळी उलट्या साईडने जोडायची. हे बघा, पुढे न जाता आपण मागे आलो. आता परत 1 क्रीम कलर, 1 लाल कलर आणि 3 क्रीम कलर, असे 5 मणी घातलेत. हे बघा, 1 क्रीम, 1 लाल आणि 3 क्रीम कलर. आता साईडला ही जी पाकळी तयार झाली होती, तर ह्या लाल मण्यानंतर जो खाली 6 मणी आहेत हे आपले 1 2 3 4, तर ह्या चौथ्या मण्यातून सुई अशी बाहेर काढायची. हे बघा, असं दिसेल. आता खाली 3 क्रीम कलर आणि 3 लाल कलर, असे 6 मणी घालायचे.
आता लाल मणी सोडून द्यायचं आहे, त्याच्या पुढच्या एका क्रीममधनं सुई बाहेर काढायची. आता 6 क्रीम कलरचे मणी एक लाल आणि परत एक क्रीम, अशा 8 मणी घालायचे. आपण सुरुवातीला काय केलं होतं, ज्या षटकोनातनं आपण बाहेर म्हणजे पहिली लाईन केली त्याच्या मागच्या षटकोनातनं हे काढलं होतं. आता तसं इथे गॅप लगेच येणार आहे बघा. आपण ह्यातनं पुढे गेलो होतो तसं तर याला लगेच खेटून हा जो आहे त्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे बघा, म्हणजे हे मधल्या 2चा गॅप आपला तयार होतो. आता ह्या 2 मधनं आपण सुई अशी बाहेर काढलेली. हे बघा, हे असं दिसेल. तर आपली ही पहिली पाकळी अशी झालेली होती. आपण केलेली पाकळी आत्ताची ही अशी झाली आहे. तर आता ह्या पहिल्या पाकळीतले हे जे 2 मणी आहेत लगेच आल्यानंतरचे क्रीम आणि लाल, म्हणजे सुरुवातीला जे आपण हे 2 मणी घातले होते ना, त्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे 3 क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत. आता हे बघा, ही दुसरी पाकळी जी केली होती त्यातला चौथा मणी, ह्या लाल नंतरचा चौथा मणी, 1 2 3 4, ह्या चौथ्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, ह्या पाकळीमध्ये असा आकार तयार होईल. म्हणजे पहिलीत दुसरी, दुसरीत तिसरी असं आपलं एकात एक पाकळ्या ह्या विणल्या जाणार आहेत. आता खालच्या साईडनी 3 क्रीम कलरचे आणि 3 लाल कलरचे मणी घालायचे आहेत. तीन लाल सोडायचे, या क्रीममधनं सुई अशी बाहेर आणायची. आता इथे पूर्ण 6 क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत. एक बाजू आपली पूर्ण येणार आहे आणि एक बाजू जोडल्या जाणार आहे. बघा, 6 मणी मी क्रीम कलरचे घातलेत. मग एक लाल घातलाय आणि परत एक क्रीम कलर, अशा 8 मणी घातलेत. आता हे बघा, ही जी पाकळी, हा जो षटकोन आहे, म्हणजे आपण ज्या षटकोनातनं सुरुवात केली त्याच्या मागच्या षटकोनातल्या ह्या खालच्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला नेहमीसाठी बाहेर काढत जायची. इथे परत तुम्हाला असा अर्धवट पाकळीसारखा आकार तयार झालेला दिसेल. आता आपण सुरुवातीला हे जे 2 मणी घालतो तर ते आपल्या इथे ऑलरेडी येत जाणार आहेत, आपल्याला पहिल्या पाकळीचे हे मिळत जाणार आहेत. आता ह्या क्रीम आणि ह्या लालमधनं आपण बाहेर काढायची सुई. आता इथे फक्त 3 क्रीम कलरचे आले. तीन क्रीम कलरचे घातल्यावर ही साईडची जी पाकळी दिसते त्यातनं चौथा मणी, 1 2 3 4, लाल नंतरचा चौथा मणी, त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची.
आता परत खाली 3 क्रीम कलरचे मणी, 3 लाल मणी. डिझाईन सोपी आहे, फक्त थोडंसं सुरुवातीला कोणत्या पाकळीतून कुठे जोडायचे हे समजायला उशीर लागतो आणि समजलं की मग डिझाईन मात्र करायला खूप सोपी जाते. हे बघा, 3 लाल मणी सोडल्यानंतर जो मणी आहे क्रीम कलरचा त्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत 6 क्रीम कलरचे मणी, एक लाल आणि एक क्रीम अशा 8 मणी घालायचे आहेत. ही पाकळी झाल्यानंतर हे जो षटकोनाचा हा जो भाग आहे खालचा त्यातनं सुई अशी पुढच्या दिशेने बाहेर काढायची. आता परत हे आपले 2 मणी ऑलरेडी आलेले आहेत, क्रीम आणि लाल. अशाच पाकळ्या करत जायच्या आणि त्या एकमेकांना जोडत जायच्या आहेत. हे बघा, आता मी परत 3 मणी घातलेत. साईडचा लाल नंतरचा चौथा मणी, 1 2 3 4, चौथ्या मण्यातून बाहेर निघायचं आहे. परत सेम 3 पांढरे किंवा क्रीम, 3 लाल, असे 6 मणी घालायचे. लाल सोडून द्यायचं आहे, एका क्रीममधनं बाहेर पडायचं आहे. परत 6 क्रीम कलरचे मणी, एक लाल आणि एक क्रीम असे 8 मणी घालायचे. यामधून बाहेर पडायचं. ऑलरेडी हे 2 आलेले आहेत, क्रीम आणि लाल, त्यातनं सुई बाहेर काढायची. अशाच पाकळ्या एकमेकांना जोडत हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि शेवटची पाकळी कशी जोडायची ते तुम्हाला मी सांगते. आधी मी हे पूर्ण राऊंड हा पाकळ्यांचा करून घेते. हे जसं सांगितलं तसंच सेम आपल्याला करत जायचं आहे. हे बघा, 32 पाकळ्या मी करून घेतल्यात. 33 आणि 34वी पाकळी राहिली आपली. तर मी आता 33व्या पाकळीला सुरुवात करणार आहे. पहिले ह्या 2 मण्यांमधनं सुई काढून घ्यायची, क्रीम आणि लाल मधनं. तीन क्रीम कलरचे मणी घातलेत. हे साईडचे 6 मणी जे त्यातनं चौथ्या मण्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. तीन क्रीम कलर आणि 3 लाल कलर असे 6 मणी घातलेत. तीन लाल सोडून द्यायचे, नंतरच्या क्रीम मधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता आपल्याला शेवटी हे 2 मणी आपल्याला मिळालेले आहेत.
लाल आणि पांढरा. तर आता आपण फक्त 6 मणी क्रीम कलरचे घालणार आहोत. ते 30व्या पाकळीला काय करायचं आहे, म्हणजे जे आपण 6 आणि लाल 1 आणि क्रीम 1 असे घालतो, तर आपल्याकडे हे 2 तयार असल्यामुळे आपण फक्त 6 क्रीम कलरची मणी घातलेत. आता ह्या लाल आणि पांढऱ्यामधनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची. आता परत या पुढच्या 2 मण्यातनं सुई काढायची. शेवट जरा नीट बघा. हे बघा, आता क्रीम आणि लालमधनं सुई बाहेर काढायची. परत 3 क्रीम कलरची मणी घ्यायचे. 33वी जी पाकळी केली 1 2 3 4, त्याच्यातनं 4थ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. तिथं 3 क्रीम आणि 3 लाल असे 6 मणी घालायचे. तीन लाल सोडून द्यायचे, एका क्रीममधनं बाहेर यायचे. आता आपल्याला ना फक्त 2 मणी पांढरे घालायचे आणि हे इकडे जोडायचं आहे आपल्याला. तर ते बघा, हा जो पाकळीचा आकार दिसतोय पहिल्या पाकळीचा, त्यातनं 1 2 3 4, 4थ्या पाकळीतून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. वरतून 4था मणी, त्यातनं सुई अशी खालून वर काढायची. आधी आपण काय करत होतो की इकडे खाली येत होतो. आता खाली येऊन आपल्याला परत वरच्या साईडने जायचं आहे. शेवटच्या पाकळीसाठी फक्त तसं करायचं आहे. हे बघा, आता आपल्याकडे किती मणी झाले, 1 2 3 4 आणि हा एक 5वा. आता इथे परत आपल्याला 3 मणी घालायचे. शेवटी परत 3 मणी घालायचे, म्हणजे आपले एकूण 6 मणी येतात बघा. 1 2 3 4 5 6. आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा, इथे जो ओपन भाग आहे, या सगळ्या पाकळ्या एकमेकांना जोडल्यात. इथे मध्ये ओपन आहे बघा. तर आता ह्या लाल आणि पांढऱ्यामधनं आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही झाली 34वी पाकळी पूर्ण. असं करत आपण ही महिरप पूर्ण केलेली आहे. आता इकडे सुई 2-3 मण्यांमधनं फिरवून घ्यायची आणि गाठ मारून तोडायची आहे. गाठ मारू नये 2-3 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आणि मग वायर कट करायचे.
हे बघा सुंदर असं आपलं महिरपचं डिझाईन तयार झालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.